साधना देखील उत्साहाने करावी. श्रवण असेल तितका उत्साह टिकतो. श्रवण जर गेलं तर साधना कमी कमी होत जाते. म्हणून समर्थांनी परमार्थाचं मुख्य साधन श्रवण हेच सांगितलेलं आहे. ऐक परमार्थाचे साधन जेणे होये समाधान, ते तू जाणगा श्रवण निश्चयसी. एक श्रवण जर जीवनात असेल, मी स्वामीजींकडं जायला लागलो 76 साली आणि 77 साली मी दुकानात जाऊन ते बोलायचे ते ऐकायचो. पण प्रवचन श्रवण करायला लागलो मी अनुग्रह घेतला त्यानंतर. 77 सालापासून 96 सालापर्यंत श्रवण ही एक गोष्ट अविभाज्य होती जीवनामध्ये.